of static member. So what is member? Static member. So a static member function only have access to other static data member and function declared in the same class. A static member function can called using the class name with a scope resolution operator instead of a object name. A static member function does not have this pointer. A static member function may not have a virtual. The static member functionचं डिक्लेरेशन बघा कसं होतं. स्टॅटिक डेटा टाईप अँड मेंबर नेम सेमिकोलॉन हे स्टॅटिक मेंबर फंक्शनचं डिक्लेरेशन. त्यानंतर डेफिनेशन द स्टॅटिक डेटा मेंबर इट शुड बी डिफाईन आउटसाइड द क्लास. कशात होणार आहे? क्लासच्या आउटसाइडला डिफाईन होणार आहे. त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे डेटा टाईप, class name, scope resolution operator, member name is equal to value, semicolon. डिक्लेरेशनचा सिंटॅक्स कळलाय. स्टॅटिक डेटा टाईप, मेंबर नेम, सेमिकोलॉन अँड डिफायनिंग कुठे होणार आहे? आउटसाइड द क्लास. त्याचा सिंटॅक्स आहे डेटा टाईप, क्लास नेम, स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर, मेंबर नेम इक्वल टू व्हॅल्यू, सेमिकोलॉन. ठीक आहे. एक सिंपल खाली एक्झाम्पल दिसतंय. क्लास मी घेतलाय इंटरेस्ट. क्लासचं नाव घेतलंय मी इंटरेस्ट. त्यानंतर मी डिक्लेरेशन केलं ऍज अ सिंटॅक्स स्टॅटिक डेटा टाईप मेंबर नेम सेमिकोलॉन. सो आय विल पुट हिअर स्टॅटिक. त्यानंतर डेटा टाईप घेतला फ्लोट आणि मेंबर नेम घेतलं मी रेट सेमिकोलॉन. त्यानंतर डेफिनेशन साठी कसं आहे बघा, क्लासच्या आउटसाइडला डिक्लेअर होतो त्यासाठी आहे डेटा टाईप. डेटा टाईप काय मेन्शन केलाय मी? फ्लोट. सो आय विल पुट हिअर फ्लोट. क्लास नेम काय माझा? इंटरेस्ट. त्यानंतर स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. मेंबर नेम काय घेतलं होतं मी? रेट. सो आय विल पुट हिअर रेट इज इक्वल टू 10 सेमिकोलॉन. समजलंय सगळ्यांना डिक्लेरेशन आणि डेफिनेशनचा सिंटॅक्स? ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रोग्राम. स्टॅटिक मेंबर फंक्शनचा प्रोग्राम. आता तुम्हाला डेफिनेशन आणि डिक्लेरेशनचा सिंटॅक्स कळलेला आहे, तर मी एक सिंपल प्रोग्राम घेते. राईट अ प्रोग्राम टू डिफाईन अ क्लास हॅव्हिंग डेटा मेंबर, प्रिन्सिपल, ड्युरेशन and rate of the interest. Declare the rate of interest as static member variable. Calculate the simple interest and display for an object. ठीक आहे. तर बघा स्टार्टिंग हिडर फाईल मेन्शन केला, हॅश इन्क्लूड conio.h, iostream.h. त्यानंतर क्लास काय सांगितलंय मला? इंटरेस्ट. सो क्लास इंटरेस्ट ओपनिंग कर्ली ब्रॅकेट. प्रायव्हेट मध्ये स्टॅटिक डिक्लेरेशन कसं होतं? युजिंग कीवर्ड स्टॅटिक. त्यानंतर डेटा टाईप घेतला फ्लोट, मेंबर फंक्शन घेतला रेट. क्लिअर? सेमिकोलॉन. अगेन फ्लोट, प्रिन्सिपल, ड्युरेशन अँड सिम्पल इंटरेस्ट मी काय केलं इथे प्रायव्हेट मध्ये पुट केला. त्यानंतर पब्लिक मध्ये पहिलं फंक्शन यूज केलं व्हॉइड ऍक्सेप्ट. सो युजिंग सी आउट एंटर द प्रिन्सिपल अमाऊंट अँड ड्युरेशन. ड्युरेशन अँड प्रिन्सिपल अमाऊंट काय केली मी? ऍक्सेप्ट केली. क्लिअर? void accept फंक्शन क्लोज. देन void कॅल्क्युलेट. काय कॅल्क्युलेट करायला लावलेला होता त्यांनी? सिम्पल इंटरेस्ट. सो सिम्पल इंटरेस्ट साठी मला तीन व्हॅल्यू लागता. प्रिन्सिपल इंटू रेट इंटू ड्युरेशन डिवाइड बाय 100 हा त्याचा फॉर्म्युला आहे. सिम्पल इंटरेस्ट फाइंड करायचं, कॅल्क्युलेट करायचं फॉर्म्युला बघा, प्रिन्सिपल इंटू रेट इंटू ड्युरेशन डिवाइड बाय 100 सेमिकोलॉन. ठीक आहे. इथे आपला काय होणार आहे? सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेट होणार आहे. void डिस्प्ले फंक्शन मध्ये मला काय करायचं आहे? तो सिम्पल इंटरेस्ट काय करणार आहे मी? डिस्प्ले करणार आहे. सो इन डिस्प्ले इन क्लास. अगेन डेफिनेशन ऑफ फंक्शन. डिफाईन फंक्शन कुठे होणार आहे? माझ्या क्लासच्या आउटसाइडला. सिंटॅक्स काय होता त्याचा? डेटा टाईप, क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, मेंबर फंक्शन नेम इज इक्वल टू व्हॅल्यू. सो डेटा टाईप काय घेतलेला होता? आउटसाइडला सांगितलं म्हणून मी क्लास एंड झाल्यानंतर डिफाईन करते. फ्लोट इज माय डेटा टाईप. क्लास नेम काय होतं आपलं? इंटरेस्ट. स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. मेंबर फंक्शन नेम काय होतं? रेट. सॉरी मेंबर नेम काय होतं? रेट. सो आय विल राईट हिअर रेट इज इक्वल टू व्हॅल्यू काय पास केली मी? 10 सेमिकोलॉन. दोघेही सिंटॅक्स यूज झालाय डिक्लेरेशन आणि डेफिनेशनचा. त्यानंतर आला व्हॉइड मेनचा पार्ट. क्लास नेम काय होता माझा? इंटरेस्ट. त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आय युजिंग क्लिअर स्क्रीन. सो ऍक्सेप्ट, कॅल्क्युलेट आणि डिस्प्ले जे फंक्शन वापरले आहे ते काय केले मी? ऍक्सेस केले युजिंग ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय? इंटरेस्टचा आय. सो आय डॉट ऍक्सेप्ट, आय डॉट कॅल्क्युलेट अँड आय डॉट डिस्प्ले टू गेट CH प्रोग्राम इन. क्लिअर? यामध्ये फक्त दोन सिंटॅक्स लर्न करायचे, एक डिक्लेरेशन अँड डेफिनेशन. फर्स्ट स्टॅटिक डेटा टाईप मेंबर नेम सेमिकोलॉन अँड डेफिनेशन. डिफाईनचा कुठला आहे?
आउटसाइड दी क्लास. डिफाईन कुठे होतं? क्लासच्या आउटसाइडला. त्याचा सिंटॅक्स काय आहे? डेटा टाईप, क्लास नेम, स्कोप, रिझोल्युशन ऑपरेटर, मेंबर नेम इज इक्वल टू व्हॅल्यू सेमिकोलॉन. क्लिअर? नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत ॲरे ऑफ